अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। राळेगाव येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी, शहरातील पहिल्या महिला डॉक्टर सुशीलाताई उजवणे यांचा सत्कार। राळेगाव येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती व श्री स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राळेगाव शहरात जयंती उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका शोभाताई इंगोले होत्या। तर राळेगाव शहरात 1972 साली पहिले प्रसूतीगृह सुरू करून घरीच प्रसूती सेवा देणाऱ्या राळेगाव शहरातील पहिल्या महिला डॉक्टर सुशीलाताई मारोतराव उजवणे यांचा त्यांच्या कार्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर, माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत गांधी होते। तर प्रमुख वक्त्या म्हणून सौ संगीता पिंपरे, डॉक्टर शीतल कोकुलवार, या प्रसंगी जिजाऊ वेशभूषा असलेल्या अनुश्री तामगाडगे, वैष्णवी सोनटके, गौरी राऊत यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आढावा सांगितला। या प्रसंगी डॉक्टर हेमंत गांधी यांनी विचार व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृणाल उत्तरवार यांनी केले। कार्यक्रमाचे संचालन वैशाली रोहणकर यांनी, तर आभार प्रदर्शन दीक्षा नगराळे हिने केले। या प्रसंगी अंजली बोबडे, भावना बहाळे, नुपूर कोमेरवार, पूर्वा राऊत, वंदना काकडे, सरला देवतळे, नगरसेविका ज्योत्स्ना राऊत, नगरसेविका कविता कुडमेथे, सुनीता तामगाडगे, प्रतिभा कोठारे, डॉक्टर सविता पोटदुखे, मंदा तोटे, सुलभा जिवाने, स्वाती निंबुळकर, श्यामला बल्लेलवार, सूक्ष्मलता सोनेकर, गायत्री त्रिपदवार, राजश्री मडावी, वैशाली उजवणे, सरला टाळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। आम्ही स्वराज्य बरोबरच स्वराज्याचे देखील स्वप्न पाहिले होते, मात्र आज स्वराज्य तर आहेच, पण स्वराज्याचे काय, सुराज्याचे काय? आम्ही स्वराज्य आणि सुराज्य या दोघांचेही स्वप्न पाहिले, पण मात्र आज स्वराज्याचे काय? अहो, हा स्वराज्य ज्याच्यामुळे इथे, ज्याच्या भरोशावर इथे उभा राहिला, तो शेतकरी आज रस्त्यावर येऊन आंदोलन करतोय। या स्वराज्यातील मुलीबाईंवर कोणी वाईट नजर टाकणार नाही असं आमचा शिवबा म्हणाला होता, पण आज इथे तर लहानच्या चिमुकल्यावर सुद्धा अत्याचार होत आहे। किती दुर्दैवी आहे हे, काय आहे हे, काय चाललंय हे, किती दुर्दैवी आहे हे। अहो, जात धर्म हा जसा तसा प्रश्न, मग एक शैक्षणिक जीवनामध्ये हे अडथळे कुठून निर्माण झाले, की कोणी मुद्दाम निर्माण केलेत? आमच्या शिवबांचा नुसता जय जयकारच नको, तर कुठे गेले त्यांचा आदर्श, कुठे गेले त्यांचा आदर्श? हा असा हिंदुस्थान आम्हाला कधीच अपेक्षित नव्हता। अहो, आम्ही आमच्या शिवबांना फक्त एक गोष्ट समजावून सांगितली की राजे शिवबा, तुम्हाला राजा तर व्हायचंय, तुम्हाला राजा व्हायचंयच, पण कोणता राजा? बाया नाचवणारा नाही, तर बाया वाचवणारा राजा तुम्हाला व्हायचंय। एवढ्या वाक्यात आमचा शिवबा घडला हो, एवढ्या वाक्यात आमचा शिवबा घडला। माझा शिवबा तुम्हा सगळ्यांचा आदर्श, मात्र मला याचा अजिबात गर्व नाही। मग का म्हणून माझा शिवबा फक्त एकटा तुमचा आदर्श? तुम्हालाही हवाय ना शिवाजी राजा, तुम्हाला हवाय ना शिवाजी राजा? मग कशाला हवाय तुम्हाला शिवाजी राजा? फक्त जय जयकार करायला? अहो, तुमच्या जगण्याचा काय अर्थ आहे? का तर तुम्हाला मोठं व्हायचंय म्हणून? मग मोठं म्हणजे काय हो? मोठं म्हणजे तुम्हाला मोठे अधिकारी व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय। वा, खूप छान, व्हायलाच पाहिजे, पण त्याआधी आपण एक माणूस म्हणून इथे जन्माला आलोय याचं भान सुद्धा प्रत्येकाने राखायला हवं। आणि म्हणून शेवटी मी एवढंच म्हणणार की माझ्या शिवबाचा नुसता जय जयकारच नको, माझ्या शिवबांचा नुसता जय जयकारच नको, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न तुम्ही करा, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न तुम्ही करा। धन्यवाद। नमस्कार, नमन। होय, आम्ही आलोय तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ, स्वराज्याची माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचं भाग्य आम्हास लाभलं, ही जगदंबा मातेचीच कृपा। पण एका
असा होता की मराठी मावळ्यांच्या स्वराज्याच्या मातीच्या उंबरावर अनेक परकीय सत्ता थया थया नाचत होत्या. कित्येक मराठी मुलक सैन्य मुघलांच्या ताब्यात होतं. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये सिंदखेडच्या माळसरांनी आणि लखुजीराव जाधव यांच्या घरी आमचा जन्म झाला. दारोदारी रांगोळ्या काढण्यात आल्या, जिथे तिथे बघू आणि हत्तीवरून साखरही वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आम्हाला लहानपणापासूनच युद्धकलेमध्ये आम्ही पारंगत तर होतोच, त्याशिवाय आम्ही 700 मुलींची एक फौज तयार केली आणि आम्ही रोज सकाळी सकाळी रपेट मारायला जायचो. तर काही गावाकुसातल्या बायका आमचं कौतुक करायच्या, तर काही नाकही मुरडायच्या, तर काही म्हणायच्या कसं होईल या पोरींचं. पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. आम्ही निश्चय केला होता की आपल्याला स्वतःचं आणि इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे. माळसराणीच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषा शिकलो. त्याचप्रमाणे आम्ही रामायण, महाभारत, कबीरांचे दोहे, नामदेवांची गाथा, कुराण, बायबल इत्यादी ग्रंथ व पुस्तके वाचली व समजूनही घेतली. व आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की धर्म म्हणजे काय. तर धर्म म्हणजे मानव सफलता कल्याण की कर्मकांड. तर आपण तलवार चालवतो कुणासाठी? परक्यांची चाकरी आपण का करायची? झुंजणारा आपण, मारणार आपण आणि मरणारही आपण आणि जिंकून येतो तो शाह बादशाह. आपण स्वतःसाठी का झुंजत नाही? आपण स्वतःसाठी का गाजत नाही? अवघी रयत अत्याचाराला कंटाळलेली होती. जिथे तिथे बघू अत्याचार, अन्याय हे सगळं बघून आमच्या तळपायातल्या मस्तकात जायची. आम्ही वडिलांना विचारले, हे कोणी का संपवत नाही? स्वतःसाठी कोणी का झुंजत नाही? तर लखुजीराजे म्हणाले, कित्येक मराठी मावळ्यांनी भूमीवर बसून आसमंताकडे बघून कितीतरी तुताऱ्या फुंकल्या. हर हर महादेवाच्या गर्जनेत त्यांनी कितीतरी ढाल व तलवारी लढवल्या. हर हर महादेवाच्या गर्जनेत त्यांनी कितीतरी ढाल व तलवारी लढवल्या. आणि जाता जाता फक्त मी एवढंच म्हणेन, 1000 गाव झेलून खिंडत ही बाजी बाकी आहे. 1000 गाव झेलून खिंडत ही बाजी बाकी आहे. जोपर्यंत येत नाही तोफांचा आवाज तोपर्यंत रडण्याचा हट्ट बाकी आहे. पडला जरी वज्रगड तरी पुरंदरवर मुरार बाजी बाकी आहे. कंठनाल झुंज झुंजणारा देह बाकी आहे. एक लढाई संपली तरी दुसरी लढाई आणखी बाकी आहे. झाला पराभव क्षणभर तरी लढण्याची जिद्द आणखी बाकी आहे.